प्रस्तुत प्राप्त प्रसंगी दुःखांकित या पुण्यस्मरण रूपी सेवेकरता गायलेला अभंग वारकरी संप्रदायातील अत्यंत ज्येष्ठ आणि श्रेष्ठ व्यक्तिमत्व ज्यांनी या मृत्यू लोकातला नियम मोडून सदैव वैकुंठगमन करणारे अखिल कोट ब्रह्मांड नायक श्री भगवान पांडुरंग परमात्म्याचे लाडके लढीवाळ आणि जिव्हाळ्याचे असणारे भक्त श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरा यांच्या गाथेतील 4 चरणाचा चौकड्या प्रकरणातील माझ्या सहित माझे सर्व सहकारी टाळकरी वृंदांच्या पाठांतरातील हा जगद्गुरु तुकोबरा यांचा अत्यंत गोड अभंग असून श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरा म्हणतात की मानवी जीवन जगत असताना ज्याला आपला काळ सार्थक करायचा आहे जीवन परिपूर्णतेला नाहीते परमार्थात आपलं जीवन सफल करायचं यशस्वी करायचे सक्सेस करायचे तो परमार्थ सफल होण्याकरता परमार्थामध्ये काळ सार्थक होणं गरजेचं आहे मग श्रीमंत श्री तुकोबरायांना विचारलं तुकोबराय काळ सार्थकतेकरता प्रयत्न करावा पण काळ सार्थकतेकरता आम्ही काय करावा तर तुकोबराय म्हणतात की त्याच्याकरता तुमचा काळ घालवा पण कशामध्ये काळ घालवा याचं गोड चिंतन करणारा हा श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरा यांचा अभंग खऱ्या अर्थाने या कीर्तन रूपी सेवेकरता अभंगाला मर्यादित वेळेमध्ये स्पर्श करून अभंगावरती अल्पशा चिंतनाचा प्रयत्न करण्यापूर्वी अल्पसहा परिहार देणं अगत्य संपूर्ण या ठिकाणी शोकाकुल असणारा गायकवाड परिवार याच परिवारातील या ठिकाणी असणारी खऱ्या अर्थाने गंगा भागीरथी खऱ्या अर्थाने त्यांचं माहेरकडचं नाव आहे श्री कांताबाई आनंदा गायकवाड सासरी आल्यानंतर त्यांचं या ठिकाणी खरे नाव कांताबाई मल्हारी व्यवहारी एक अत्यंत कठीणपूर्ण तपश्चर्यापूर्वक पण कठीणपूर्व आणि तपस्यापूर्वक जीवन जगत असताना आयुष्यभर या ठिकाणी अत्यंत स्वच्छ निर्मळ पवित्र आणि गोड अशा प्रकारचं जीवन ज्यांनी या ठिकाणी व्यतीत केलं मी कठीण आणि परिश्रमपूर्व जीवन म्हटलं याचं कारण लग्न झाल्याबरोबर 1-1.5 वर्षामध्ये खऱ्या अर्थाने त्यांची पती या ठिकाणी मृत्यू लोकातली देहयात्रा उरकून निघून गेली त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने त्यांच्या आप्तेष्टांनी त्यांना दुसऱ्या लग्नाकरता फार आग्रह धरला पण एक वारकरी संप्रदायाचं जीवन जगण्याचं आणि वारकरी संप्रदायाच्या तत्वाचा ज्यांच्यावरती फार मोठा पकडा होता राहिलेलं आयुष्य खऱ्या अर्थाने भगवान परमात्म्याकरता जीवन जगायचं मुनियानुसंधाने खऱ्या अर्थाने दुसरा विवाह न करता भगवान परमात्म्याशी ज्यांनी आपलं जीवन खऱ्या अर्थाने समर्पित केलं आणि समर्पित केल्यानंतर भगवंत स्वरूपाशीच आपलं जीवन या ठिकाणी संलग्न ठेवून ज्यांनी जगण्याचा प्रयत्न केला पण आयुष्यभर जीवन जगत असताना अत्यंत चारित्र्य संपन्न जीवन जगली म्हणून असे गोड वाक्य बोललं जातं बरं का असे एक वाक्य बोललं जातं कपड्याला जर का डाग लागला तर नवीन कपडे घेता येतात पण चारित्र्याला जर का डाग लागला तर चारित्र्य नवीन विकत घेता येत नाही म्हणून आयुष्यभर माणसाने कपडे सांभाळण्यापेक्षा चारित्र्य सांभाळावा आणि म्हणून आयुष्यभर खऱ्या अर्थाने गंगा भागीरथी कांताबाईंनी मला वाटते की कपडे नसते कधी कपडे नसते व्यवस्थित सांभाळले पण शेवटच्या श्वासापर्यंत चारित्र्याचा दागिना मात्र सांभाळण्याचं ज्यांनी काम केलं त्यांच्या पुण्यस्मरणाची सेवा या परिवाराच्या वतीने खऱ्या अर्थाने माझ्याकडे देण्यात आलेली आयुष्यभर जीवन जगत असताना त्या कशा प्रकारचं जीवन जगली याच अनुषंगाने आदरणीय आमच्या बाबांनी माझ्या पुढं चिंतन ठेवलं की म्हणले बाबा आज अभंग तुम्ही कोणता घेणार पण थोडंसं ज्यांच्या पुण्यस्मरणाच्या सेवेचा खऱ्या अर्थाने माझ्याकडे योग आलेला आहे त्यांचं खडतर आणि परिश्रम जीवन ऐकलं आणि माझ्या डोळ्यासमोर हा जगद्गुरु तुकोबरा यांचा गोड अभंग आला आयुष्यभर जीवन जगत असताना त्यांनी आपला काळ सारला पण भगवान परमात्म्याच्या चिंतनामध्ये सारला तो जीवन जगत असताना एकांतामध्ये गंगास्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या याच्यामध्ये ज्यांनी जीवन समर्पित केलं या अनुषंगाने जगद्गुरु तुकोबरा यांचा गोड अभंग एक छोटंसं वाक्पुष्प समर्पित करण्याकरता तुकोबरा यांचा अभंग सेवेकरता गायलेला आहे पाठीमागे त्यांचा गोड परिवार आहे पाठीमागे त्यांचे भाऊ आदरणीय श्री शंकरजी गायकवाड त्यांचा भाचा आहे आदरणीय माझ्याशी कार्यक्रमासंदर्भात नेहमी या ठिकाणी दररोज या ठिकाणी फोनवरती बोलण्याचं ज्यांनी काम केलं माझे सन्मित्र आदरणीय श्री सुधीरजी भाऊ गायकवाड दुसरे या ठिकाणी भाचे आहेत वैकुंठवासी गणेशजी गायकवाड खऱ्या अर्थाने त्यांचे भाचा मुलगा आहे उदयजी गणेश गायकवाड पाठीमागे त्यांच्या 6 बहिणी सर्वांचा नामोल्लेख या ठिकाणी करणं या ठिकाणी शक्य नाही असं आपलं संपूर्ण जीवन अत्यंत गोड अशा प्रकारचं जीवन जगून या जीवन आपलं खऱ्या अर्थाने मृत्यू लोकातली यात्रा ज्यांनी उरकलेली
आणि 1 वर्ष परिपूर्णतेला जात आहेत. मग मला वाटते की जीवन जगत असताना बरं का आदरणीय आमच्या कांताबाईंचं जर का जीवन पाहिलं तर एक प्रकारचं या जीवनाशी खऱ्या अर्थाने संलग्न अशा प्रकारचं माझं उदाहरण माझ्या डोळ्यासमोर येते. आणि ते उदाहरण म्हणजे येते खऱ्या अर्थाने संत मीराबाईंचं जीवन बरं का. मीराबाई सुद्धा आयुष्यभर जीवन जगत असताना भगवान श्रीकृष्णाशी एकरूप झाल्या. पण एकरूप होत असताना अत्यंत त्यांच्याही वैवाहिक जीवनामध्ये त्यांचे असणारे पती सुद्धा मीराबाईंना लवकर सोडून गेले. पण गेल्यानंतर सुद्धा भगवान श्रीकृष्णाच्या जीवनाचा पगडा मीराबाईंवरती असल्यामुळे मीराबाईंनी आयुष्यभर या ठिकाणी पुन्हा संसार न करता भगवान श्रीकृष्णाचं अखंड प्रकारचं चिंतन करून आपला देह या ठिकाणी ठेवला आणि भगवंताशी स्वरूप झाल्या. त्याच अनुषंगाने संत मीराबाई सारख्या सुद्धा आपलं जीवन भगवान श्री विठ्ठलाशी ज्यांनी समर्पित केलेले आणि मृत्यू लोकातली यात्रा उरकली. नक्कीच निसंशय खऱ्या अर्थाने भगवत स्वरूपाशी खऱ्या अर्थाने आदरणीय कांताबाई सुद्धा समर्पित झालेले आहेत. असे खऱ्या अर्थाने गोड व्यक्तिमत्व आणि त्यांच्या पुण्यस्मरणाची सेवा. याच अनुषंगाने जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथ्यातला गोड अभंग आहे. अभंग फार सुंदर आहे. उपस्थित जनसमुदाय सुद्धा फार तात्विक चिंतन ऐकणार आहे. फक्त बंधन एकाच गोष्टीत आहे, माझ्याकडे वेळेचं बंधन आहे फक्त. म्हणून उपस्थित असणारा माझ्यासमोर असणारा पारमार्थिक राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर आहे. सर्वांच्या पुढे वंदन नतमस्तक. सर्वांचा नाम उल्लेख करणं शक्य नाही. पण विशेष उपस्थिती परमार्थाकरता ज्यांचं परिसरामध्ये गोड अशा प्रकारचं योगदान आहे. परमार्थातले आमचे गुरुवर्य आदरणीय ज्येष्ठ श्रेष्ठ आदरणीय दळवी महाराज त्यांची उपस्थिती. महाराजांच्या पुढे वंदन नतमस्तक. आणखी उपस्थित जनसमुदाय त्यांच्या पुढे वंदन नतमस्तक. इकडे टाळकरी वृंद, त्याच्यामध्ये शिरूर तालुक्याचं परमार्थिक भूषण ज्यांच्याकडे पाहून आम्ही परमार्थाचं मार्गदर्शन घ्यावा आदरणीय खऱ्या अर्थाने तुकारामजी महाराज निंबाळकर आदरणीय महाराजांची उपस्थिती वंदन नतमस्तक. आदरणीय आमचे गणेगावचे सर्वच भजनी मंडळ. सुरुवातीला थोडी दिलगिरी असावी, माझं लक्ष तुमच्याकडे गेलं नाही. उपस्थित त्यांची सर्वांचे वंदन दंडवत. माझ्यावर या ठिकाणी उपस्थित असणारे या ठिकाणी श्रीगंधा तालुक्याचं संगीत रत्न आदरणीय आमचे खोमणे महाराज त्यांची उपस्थिती वंदन दंडवत. माझ्यावर उपस्थित असणारे कर्जत तालुक्याचं परमार्थिक भूषण युवा कीर्तनकार गायनाचार्य आदेश महाराज त्यांची उपस्थिती दंडवत वंदन. इकडे शिरूर तालुक्याचं परमार्थिक भूषण माझे सन्मित्र माझे गोड मित्र आदरणीय श्री महाराष्ट्रातील ख्यातनाम मृदंग सम्राट आदरणीय आमचे ओमकारजी महाराज त्यांची उपस्थिती त्यांच्या पुढे वंदन दंडवत. पीटीची गोड अशा प्रकारची साथ आणि गोड अशा प्रकारची माई सिस्टीमची ज्यांची साथ आहे माझ्यावरती नितांत प्रेम करणारे वा अत्यंत गोड व्यक्तिमत्व असणारे आदरणीय आमचे असलमबाई त्यांची गोड अशा प्रकारची सिस्टीम त्यांच्या पुढे दंडवत वंदन या ठिकाणी करतो. ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी संपूर्ण कार्यक्रमाचं या ठिकाणी आपलं प्रसारण होणार आहे. म्हणून माझ्यावर उपस्थित असणारे आमच्या दौंड तालुक्यातील एक गोड अशा प्रकारचं गोड व्यक्तिमत्व असणारे आदरणीय आमचे आमिर भाऊ त्यांची उपस्थिती. त्यांचा गोड चॅनल आहे या ठिकाणी. त्यांच्या चॅनलचं नाव आहे मराठी पंढरी. या चॅनलला जर का कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा. त्यांचा नंबर घ्या. केवळ एवढंच कीर्तन नाही, महाराष्ट्रातील अत्यंत गोड आणि श्रेष्ठ कीर्तनकारांची कीर्तनं ज्यांच्या चॅनलला ऐकायला मिळतात आणि त्यांच्या चॅनलचं नावच आहे मराठी पंढरी. पंढरीमध्ये आणि पंढरीच्या वाटेवरती काय काय होणार आहे, ज्यांना वारी करण्याकरता सवड नाही अशा माणसांनी चॅनलला सबस्क्राईब करा. घरी बसल्या बसल्या पंढरीचं पूर्ण दर्शन या ठिकाणी आपल्याला चॅनलच्या माध्यमातून होणार आहे. त्यांच्या पुढे वंदन दंडवत. इकडे अनेक ज्यांचा गोड चॅनल आहे परिसरात या ठिकाणी वैभव असणारे आदरणीय आमचे आपली संस्कृती आपला इतिहास जोपासण्याचं जे काम करतात असा असणारा गोड अशा प्रकारचा ज्यांचाही चॅनल आहे त्याही चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा अशी सर्वांना विनंती करतो. आणि जास्त वेळ तुमचा न घेता मर्यादित वेळेतच माझ्या कीर्तन रूपी सेवेच्या समर्पकडे वळतोय. विठाला विठाला मानवी जीवन जगत असताना प्रत्येकाने मृत्यू लोकांमध्ये आपलं पहिलं पाऊल टाकल्यानंतर या जीवाचं जर का पहिलं कर्तव्य जर का काय असेल तर जीवाचं पहिलं कर्तव्य की प्रत्येकाने आपला काळ सार्थक केला पाहिजे. पण शोकांत काय एवढ्या गोष्टीची, जो काळ सार्थक करण्याकरता भगवान परमात्म्याने आपल्याला मृत्यू लोकांमध्ये पाठवले. माणसं आपला काळ सार्थक होण्याकरता कोणी प्रयत्न करत नाही, आपला काळ घालवण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे ज्यांनी काळ घालवला त्यांचं जीवन निरर्थक गेलं. पण ज्यांनी मृत्यू लोकांमध्ये पाऊल टाकल्यानंतर आपला खऱ्या अर्थाने काळ सार्थक व्हावा याच्याकरता ज्यांनी प्रयत्न केला ती माणसं परमार्थामध्ये सफल झाली. थोडंसं 1-2-4 प्रकार मी करून जाईन.
काहींना मृत्यू लोकांमध्ये आल्यानंतर पश्चाताप झाला, येथे आल्यानंतर काळ सार्थक करता येतोय, पण वेळ निघून गेलेली, त्यांना काळ सार्थकतेचं ज्ञान प्राप्त झालं, पण काळ सार्थक करण्याचं साधन मात्र त्यांच्याकडे शिल्लक नाही. पहिला वर्ग. दुसऱ्या वर्गाचा विचार केला तर ज्यांना काळ सार्थकतेचं साधन प्राप्त झालं, पण काळ सार्थक करण्याचं ज्ञान मात्र त्यांना प्राप्त झालेलं नाही. तिसरा वर्ग आहे, त्यांना काळ सार्थकतेचं साधनही मिळलं नाही आणि काळ सार्थक करण्याचं ज्ञानही त्यांना प्राप्त झालं नाही. पण समाजातला एक वर्ग आहे की त्यांना काळ सार्थक करण्याचं साधनही मिळालं आणि काळ सार्थक प्राप्त करून घेण्याचं ज्ञान सुद्धा त्यांना मिळालं. तो वर्ग म्हणजे खऱ्या अर्थाने माझ्या साधू संतांचा वर्ग आहे. एक वर्ग आहे की त्यांना साधन नाही मिळालं, पण काळ सार्थक करण्याचं ज्ञान मात्र त्यांना काय झाले तर प्राप्त झाले. म्हणून तर त्यांनी म्हणावा, स्वर्गीची अमरा इच्छिता ती दिवा, स्वर्गीची अमर इच्छिता ती दिवा, स्वर्गीची अमरा इच्छिता ती दिवा, स्वर्गीची अमर इच्छिता ती दिवा, नारायण नामी भुवु जीवन मुक्ता, नारायण नामी भुवु जीवन मुक्ता, नारायण नामी जीवन मुक्ता, नारायण नामी जीवन 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 मुक्त. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, स्वर्गातली देवादिकांचा वर्ग आहे, यांना साधन प्राप्त झालं नाही पण ज्ञान मात्र प्राप्त झालं. म्हणून त्या खऱ्या अर्थाने देवादिकांनी म्हणावा, आम्हाला मृत्यू लोकांमध्ये येते कशा करता, काळ सार्थक ते करता. पण तुकोबाराय म्हणतात की आता उशीर झालेला आहे, आता उपयोग काय माहिती का, जी ती गोष्ट जी त्या वेळेतच करावी. वेळ निघून गेलो ती करण्यात अर्थ. हे पाठीमागच आमच्या गावातली यात्रा झाली आणि मुंबईचं एक व्यक्तिमत्व आमच्या यात्रेला आलं, पालखी उचलली, गुलाल उधळला. आमच्या गावातले एक पळतच गेलं, जी मुंबईत आलं होतं ना, पालखी उचलली, पळतच गेलं, कुणाचाच विचार केला नाही, गेलं गचुंड धरलं आणि 2 मुस्काळात ठेवून दिल्या. ज्याने मुस्काळात खाल्ल्या का नाही ते पुण्यात होतलं, काहीच बोललं नाही. सकाळी उठलं, आंघोळ केली, डायरेक्ट दौंडला गेलं पोलीस स्टेशनला, त्याच्या नावाने केस केली. ज्याच्या नावाने केस केली पोलिसांनी त्याला पकडला आणि पोलीस स्टेशनला उभा केला. पोलिसांनी विचारलं, का रे याच्या मुस्काळात मारली की म्हणला. पोलीस म्हणले, का मारली? काय नाही म्हणलं, अशीच मारली. लका असंच कुणी मारित असतं का म्हणले, काहीतरी कारण असतं ना. काय नाही म्हणला, साहेब कारण आहे म्हणून तो मारली. का मारली? काय नाही म्हणला, साहेब ही मुंबईत आहे ना, 2 वर्षापूर्वी मला डुक्कर म्हणलं होतं. पोलीस म्हणले, 2 वर्षापूर्वी डुक्कर म्हणलं आणि आता मुस्कळात का मारली? काय नाही म्हणला, साहेब ज्यावेळी डुक्कर म्हणलं होतं ना त्यावेळी डुक्कर पाहिलंच नव्हतं आणि काल डुक्कर पाहिलं, हा ना आल्याला कळाला, पाहिल्यावर त्याला 2 मुस्कळात ठेवून दिले. अरे जी ती गोष्ट ज्या त्या वेळेत करावी, वेळ निघून गेलो ती गोष्ट करण्यात अर्थ. स्वर्गातल्या देवांचं तेच झालेलं आहे. साधन होतं तोपर्यंत कळलं नाही, पण आता साधन हातातून निघून गेले, फक्त कळालंय. आता पश्चातापाची भाषा आहे की आम्हाला मृत्यू लोकांमध्ये जायचं. एकाला साधन नाही मिळालं, फक्त ज्ञान प्राप्त झालं, एक वर्ग आहे. दुसऱ्या वर्गाचा विचार केला तर आपला वर्ग आहे, आपल्याला साधन मिळाले पण खऱ्या अर्थाने काळ सार्थकतेचं ज्ञान मात्र मिळालं. आणि मला वाटते की साधन मिळाले आणि ज्ञान जर का मिळालं असतं तर आपल्याला ज्याच्याकरता जे दिले आपण त्याच्याकरता उपयोग केला असताना. पण ज्याच्याकरता जे दिले आपण त्याच्याकरता त्याचा उपयोग करत नाही ना, अहो त्याच्याकरता उपयोग केला पाहिजे ना. म्हणून तर महाराज म्हणतात की देवी दिला देहा भजन गोमाता, देवी दिला देहा भजन गोमाता,
देवाने देह दिलेला आहे भगवंताच्या भजनाकरता, पण भगवंताच्या भजनाकरता देहाचा उपयोग करत नाही याचा अर्थ साधन मिळले पण ज्ञान मात्र आपल्याला प्राप्त झालं नाही. दुसरा वर्ग आहे. तिसऱ्या वर्गाकडे मला तुम्हाला घेऊन जायचे ज्यांना साधनही मिळलं नाही आणि ज्यांना ज्ञान सुद्धा मिळलं नाही, पशु पक्ष्यांचा वर्ग आहे. पण शेवटचा वर्ग समाजातला अत्यंत श्रेष्ठ आहे, त्यांना साधनही मिळलं आणि ज्ञान सुद्धा प्राप्त झालं, तो संतांचा वर्ग आहे. म्हणून संत जीवन अत्यंत महत्वाचे बरं का. एक थोडंसं शब्द ऐका बरं का. संत जीवन आपल्याकरता किती महत्वाचे ऐका बरं का. का महत्वाचे ऐका. संत का महत्वाचे आहेत, कारण संत जगाला देतात ग्रंथ. ग्रंथ दाखवतो तुम्हा आम्हाला पंथ. ज्याला पंथ सापडला तो पंथ प्राप्त करून देतो भगवंत. ज्याला प्राप्त झाला भगवंत त्याच्या जन्म मरणाचा झाला अंत, आणि ज्याच्या जन्म मरणाचा झाला अंत त्याला नाही संसारातील दुःखाची खंत. म्हणून संसारातील दुःखाचा जर का नाश करायचा आहे तर संत जीवन आपल्याकरता अत्यंत श्रेष्ठ जीवन आहे. विडाला म्हणून संत जीवन आपल्याकरता श्रेष्ठ आहे. का? कारण संत आपल्याला जीवनामध्ये जीवन जगण्याचं काय करतात तर मार्गदर्शन करतात. म्हणून संत तुम्हा आम्हाला काळ सार्थक करायचं आहे ना, ते ज्ञान तुम्हा आम्हाला संत देऊ शकतात. मग महाराजांना विचारलं, महाराज काळ सार्थकतेचं ज्ञान फक्त संत देऊ शकतात, मग आम्हाला काळ सार्थक करायचं आहे, त्या काळ सार्थकतेकरता आम्ही काय करावा? महाराज म्हणतात की ते साधनाला कमतरता नाही, नाना साधनाच्या केल्या खटपटा. मग सर्वात सोपं साधन सांगितलं बरं का. ज्याला काळ सार्थक करायचं आहे त्याने काय करा? महाराज म्हणले काहीच करू नका. ज्याला काळ सार्थक कराय त्याने आयुष्यात एकदा आल्यानंतर फक्त माझ्या भगवान परमात्म्याची पायवारी करा. विठाला आता भरपूर लोक इथे बसल्यात पण सगळ्यांना मात्र वेध लागल्यात. आहा, कशाचे वेध लागल्यात? वारीचे वेध लागल्यात. लोकांना वाटते कवा आता 29-30 तारीख येते आणि पंढरीच्या दिशेने आमचं पहिलं पाऊल कधी पंढरीच्या दिशेने? बरीच लोक म्हणतात बरं का वारी बरीच लोक म्हणतात बरं का. बरीच लोक म्हणतात की महाराजजीला वारी म्हणावी, पण वारी नेमकं कशाला म्हणावं? एक थोडंसे गोड वाक्य घेऊन जा बरं का. वारी नेमकं म्हणावं तरी कशाला? ऐका. दुःखमय जीवाने आनंद स्वरूप असणाऱ्या परमात्म्याच्या दिशेने आपलं पाऊल टाकल्यानंतर कायेने वाचेने मनाने जीवभावाने पाऊल टाकून जो भगवंताच्या दिशेने प्रवास करतो आणि प्रवास करून भगवंताशी आपलं जीवन संलग्न करतो, महाराज म्हणतात की त्याला खऱ्या अर्थाने वारी म्हणावी. म्हणून आमचे ज्ञानोबा सुद्धा म्हणतात ना, ज्ञानोबा म्हणतात की काया वाचा मने जीवे, काया वाचा मने जीवे सर्वस्वी उदार. काया वाचा मने जीवे, काया वाचा मने जीवे, काया वाचा मने जीवे सर्वस्वी उदार. काया वाचा मने जीवे, काया वाचा मने जीवे, काया वाचा मने जीवे सर्वस्वी उदार. काया वाचा मने जीवे, काया वाचा मने जीवे, काया वाचा मने जीवे सर्वस्वी उदार. काया वाचा मने जीवे. बाप रुक्मदेवी वरू विठ्ठलाचा वारी करा. बाप रुक्मदेवी वरू विठ्ठलाचा वारी करा. काया वाचा मने जीवे, काया वाचा मने जीवे सर्वस्वी उदार. काया वाचा मने जीवे, मने जीवे जीवे जीवे. भगवंताची वारी करत असताना ज्ञानोबा म्हणतात की प्रत्येकाने वारी करायची, पण वारी कशी करायची? कायेने वाचेने मनाने आणि जीवभावाने वारी करायची. आणि अशा वारीच्या दिशेने त्यांनी पंढरीच्या दिशेने पाऊल टाकलं आणि एकदा का सावळा श्रीकुमार श्री विठ्ठल पाहिला की त्याची वारी परिपूर्णतेला जाते. वारकऱ्याची वारी कधी चुकत? एक वारकऱ्याबद्दल बोलू का? आयुष्यभर ज्याची वारी चुकत नाही त्याला काय म्हणावा? वारकरी म्हणावा. पण चुकून जर का एखाद्या वारकऱ्याची वारी चुकली तो वारकरी वारला असं समजावा. वारला तर त्याची वारी चुकते, अन्यथा ज्याची वारी मरेपर्यंत चुकत नाही त्याला काय म्हणावा? वारकरी म्हणावा. म्हणून वारकऱ्याची वारी कधी चुकत आणि वारकऱ्याने कधी वारी चुकून द्यायची नाही. तुकोबाराय म्हणतात की आम्ही पण वारी केली, भगवंताची वारी केली, पण वारी करत असताना तुकोबाराय म्हणतात ती कशी केली?
भोय भोय बार करी भोय भोय बार करी होय होय वार बार करी होय होय वार करी भोय भोय बार करी भोय भोय वार करी वार करी होय होय वार होय वार होय होय वार पाही पाही रे पंढरी पाही 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 रे पंढरी पाही पाही रे पाही रे हरी पाही 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 रे पंढरी पंढरी काय करावी साधने साधने काय करावी साधने जगद्गुरु तुकोबारायांचं गोड प्रमाणे बरं का वारी केली पाहिजे पण वारी कोण होऊन करायचं तर वारकरी होऊन वारी करायची आपण फक्त वारकरी होतो पण खरी वारी करत हे थोडं तुमचं जाऊन द्या हो जरा आमचंच सांगतो जरा शिकवा आमच्यातलेच 99% पाय वारी करतील म्हणून सांगता येत पाय वारी करते म्हणून सांगता येत बरीचशी आमचीच मंडळी गाडीत बसून वारी करतात गाडीत बसून कधी वारी नसते बरं का गाडीत बसून कधी वारी नसते वारी ही भगवंताची पाय वारीच केली पाहिजे आणि ती वारी करत असताना निस्वार्थी हा शब्द फार महत्वाचा आहे बरं का आता कारण बरेचसे आमची मंडळी आता वारीमध्ये येतो पण किती देणार अरे मानधनाची अपेक्षा घेऊन जर का वारी करत असताना आयुष्यभर जरी वाऱ्या केल्या तुझ्या वारीला काही उपयोग वारी करत असताना निस्वार्थ वारी केली पाहिजे आणि ही वारी ज्यांनी केली महाराज म्हणतात की त्यांचा काळ सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून वारी ही निस्वार्थ असावी वारीमध्ये कशा प्रकारच्या मानधनाची अपेक्षा करू नये वारी केलीच पाहिजे बरं का आणखी एक शोकांती काय बरं का वारीच्या कालावधीमध्ये कधी कधी इतर भागामध्ये आम्हाला वर्षश्राद्धाची कीर्तन केलेली पाहायला मिळतात बरं का थोडंसं वाक्य लक्षपूर्वक ऐका बरं का वारीच्या कीर्तनामध्ये वर्षश्राद्धाची कीर्तन करतात लोक त्यांचं कर्तव्य म्हणून करतात आम्हाला त्याचं नाही वाईट वाटत पण वारीच्या कालावधीमध्ये वर्षश्राद्धाच्या कीर्तनाला कीर्तनकार भेटतो ही फार मोठी शोकांतिक आहे जे अर्थी वारीमध्ये येतून कीर्तन करतो याचा अर्थ हे पंढरीची वारी करत नाही महाराज म्हणतात की पंढरीची वारी प्रत्येकाने केली पाहिजे महाराजांना विचारलं महाराज पंढरीची वारी करायची पण का करायची पंढरीमध्ये आहे तरी कोण महाराज म्हणतात भीमा तेरी एक वसविले नगर भीमा तेरी एक वसविले नगर त्याचे नाव पंढरपुर हा तेथील मोकासी चार भुजा त्यासी तेथील मोकासी चार भुजा त्यासी पाहिला 16,000 रे पाहिला 16,000 रे नाचत जाऊन त्याच्या गावार खेळ्या सुख देईल विसावारे नाचत जाऊन त्याच्या गावार खेळ्या सुख देईल विसावारे महाराज म्हणतात की पंढरपूरमध्ये पंढरीची वारी करत करत चालायचं का चालायचं
कारण पंढरपूरमध्ये कोण आहे, पंढरपूर कसं आहे, महाराज म्हणतात भीमा तेरी एक वसविले नगर, त्याचे नाव पंढरपूर रे. तेथील मोकासी चार भुजा त्यासी, बाईला 16,000 रे, बाईला 16,000 रे. नाचत जाऊ त्याच्या गावारी, खेळिया सुख देईल विसावारी. नाचत जाऊ त्याच्या गावारी, खेळिया सुख देईल विसावारी. वा वा, खेळी या प्रकरणात बरं का, वारी करायची. पण महाराज म्हणतात की वारी करत असताना नाचत गात उड्या मारत खऱ्या अर्थाने वारी करायची. महाराजांना विचारलं, महाराज पंढरीची वारी करायची, पंढरपूरमध्ये कोण आहे, आम्हाला हे सुद्धा कळालं. वारकरी होऊन वारी करायची हे सुद्धा कळालं. पण महाराज आम्ही पंढरीची वारी का करायची, काशीची वारी का करायची नाही, द्वारकेची वारी का करायची नाही, केदारनाथची वारी का करायची नाही, रामेश्वरची वारी का करायची नाही, पंढरीची वारी का करायची. महाराज म्हणतात की त्याचं कारण आहे एक पंढरीचं श्रेष्ठत्व आहे. काय पंढरीचं, ऐका पंढरीची महिमान, राहुळे तितुके प्रमाण, दुनानी पाशाना तेही देवा दानावी. ऐका पंढरीचे महिमान, राहुळे तितुके प्रमाण, तेथील दुनानी पाशाना तेही देवा दानावी. तुम्हाला जर का विचारलं पंढरीची वारी का करायची, बरीच लोक येतात वारी करायची. महाराज असं पंढरीचं श्रेष्ठत्व काय आहे, घेऊन जा पंढरीचं श्रेष्ठत्व. ऐका पंढरीचे महिमान, पंढरीचा महिमा ऐका. काय महिमा आहे, राबुळी तुकी प्रमाण. पंढरपूरमध्ये असताना माझा श्री विठ्ठल भगवान परमात्मा कमरेवरती हात देऊन विटेवरती उभा आहे, समपावलाने उभा आहे. केवळ पंढरपुरातला देव तेवढाच देव नाही, तर महाराज म्हणतात की रावळी तितुके प्रमाण, तेथील तृण आणि पाशान तेही देव जाणावे. म्हणून ऐका बरं का, पंढरपुरामध्ये पाऊल टाकलं ना, कोणत्याही दगडाला लात मारू नका. पंढरपूर मधून चालत असताना एखादी गवताची जर का काडी दिसली, अहंकाराने त्या काडीला लात मारू नका. का मारू नका, महाराज म्हणतात की केवळ पंढरपूरचा देव तेवढाच देव नाही, तर पंढरपूर आणि पंढरपूरच्या पंचकृषीतील दगड आणि महाराज म्हणतात की गवताची काडी ही सुद्धा कोण आहे, तर देव आहे. हे पंढरीचं श्रेष्ठत्व आहे. विठाला विठाला वारी केली पाहिजे, प्रत्येकाने वारी करायची. महाराजांना विचारलं, महाराज पंढरीचा महिमा श्रेष्ठच आहे, असं पंढरी 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 करताय, असं पंढरी अशी पंढरी जिला म्हटलंय, त्या पंढरीचं महत्व आणखी काय. महाराज म्हणतात की आधी रचिली पंढरी, हो आधी रचिली पंढरी, आधी रचिली पंढरी, पंढरी आधी रचिली पंढरी, पंढरी आधी रचिली पंढरी, आधी रचिली पंढरी, आधी रचिली पंढरी. मग वैकुंठ, मग वैकुंठ, मग वैकुंठ नगरी, मग वैकुंठ नगरी, मग वैकुंठ नगरी, मग वैकुंठ नगरी आधी रचिली पंढरी, पंढरी आधी रचिली पंढरी, पंढरी पंढरी. वा वा, पंढरपूरचं श्रेष्ठत्व काय एक घेऊन जा बरं का. पंढरीची वारी का करावी, महाराज म्हणतात की पंढरपूर क्षेत्राचा जर का विचार केला तर महाराज म्हणतात की पंढरपूरचं श्रेष्ठत्व काय, देवाने आपल्या वैकुंठ तयार करण्याच्या अगोदर, वैकुंठाची निर्मिती करण्याच्या अगोदर माझ्या भगवान परमात्म्याने अगोदर पंढरपूरची निर्मिती केली आणि मग वैकुंठाची निर्मिती केली. म्हणून वैकुंठापेक्षा माझी पंढरीचं श्रेष्ठत्व आहे, म्हणून पंढरपूरची प्रत्येकाने वारी केली पाहिजे. आणि पंढरीचं आणखी एक श्रेष्ठत्व असं म्हटले बरं का, अवघेची तीर्थे घडती एक वेळा, अवघेची तीर्थे घडती एक वेळा, अवघेची तीर्थे घडती
तीर्थयात्रा करायला आमच्याकडे पैसे नाहीत. रामेश्वर लांब राहिलं, काशी लांब राहिली, द्वारका लांब राहिली, केदारनाथ, बद्रीनाथ, पशुपतीनाथ लय राम लय म्हणून महाराज म्हणतात की अशी पंढरीची यात्रा, पंढरीची वारी प्रत्येकाने काय केली पाहिजे. ज्यांनी वारी केली महाराज म्हणतात की त्याला काही सुद्धा करण्याची गरज पडत नाही. पण या पंढरीचा आणखी एक महिमा नाही बरं का. गावामध्ये किती माणसं एकमेकाचे कट्टर विरोधक असणार, एकमेकाचं तोंड बघत नाहीत. आहा, 4 पिढ्यापासून ज्यांचं वैर आहे, गावात जर का त्यांनी एखादा प्रस्ताव मांडला तर आयुष्यभर ज्यांनी विरोध करावा. गावामध्ये जर का एखादं कार्यकार काढलं तर एकमेकांनी असं मार्के मशीकडे पाहावा. पण एवढ्या कट्टर विरोधकाने आमचे तुकोबाराय म्हणतात पंढरीची वारी केली आणि पंढरपूरमध्ये जर का त्यांनी पाऊल टाकलं आणि पंढरपूरमध्ये गेले वारी करून पंढरपूरच्या भगवान श्री विठ्ठलाचं दर्शन केलं तर महाराज म्हणतात की किती कट्टर विरोधक असून द्या, एकमेकाची तोंड बघत नाहीत. पण आमच्या पंढरपूरचे एक महात्मे महाराज म्हणतात की काय महात्मे, महाराज म्हणतात की पंढरी सिलोका नाही अभिमान, पंढरी सिलोका नाही अभिमान, नाही अभिमान, पंढरी सिलोका नाही अभिमान. पाया पड जना एकामेका, पाया पड जाना एकामेका, पाया पड जाना एकामेका, पंढरी सिलोका नाही अभिमान, पंढरी सिलोका नाही अभिमान, अभिमान. एका शब्दाची फार ख्याती येते बरं का. इथे शब्द चुकला की सगळं चुकलं. पंढरीच्या पंढरीचे, आहा, इथे शब्द चुकला की बरं का. पंढरीच्या म्हणलं की पंढरपुरातली लोक आली आणि पंढरीची म्हटलं की पंढरपूरची वारी करून गेलेले. पंढरीच्या नाही म्हणायचं, पंढरीचे लय उद्धट आहेत. तिथलच्या म्हशी सुद्धा मार्के आपल्याकडे बघतात, त्या म्हशी सुद्धा आपल्याला जो म्हणत नाही. म्हणून पंढरीच्या नाही, पंढरीची, पंढरीमध्ये पाऊल टाकलं आणि किती मोठे जरी कट्टर विरोधक जरी असले आणि पंढरपूरची वारी केली आणि पंढरपूरमध्ये रावळाच्या पुढे आलं आणि एकमेकाला पाहिलं की वारीचा काय महिमा आहे. अंतकरणातील द्वेषभाव निघून जातोय आणि एकमेकाच्या पाया पडतात. हा पंढरीचा महिमा आहे. म्हणून वारी प्रत्येकाने करावी. विठाला ही पंढरीची वारी प्रत्येकाने करावी. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की आम्ही ती वारी केली म्हणून प्रत्येकाने वारी करावी. तुकोबारायांना विचारलं, तुकोबाराय ही वारी जर का केली तर काय होते. ही ज्यांनी वारी केली महाराज म्हणतात की त्याने जन्म मरणाची वारी चुकविली आणि ज्याला जन्म मरणाची वारी चुकवायची त्यांनी पंढरीची वारी करावी. ज्यांनी आयुष्यभर पंढरीची वारी नाही केली तर त्याची जन्म मरणाची वारी चुकणं शक्य नाही. म्हणून ज्याला जन्म मरणाची वारी चुकवायची त्यालाच म्हणावा काळ सार्थक करून घेणं. म्हणजे ज्याला काळ सार्थक करायचंय त्याच्याकरता महाराज म्हणतात की पंढरपूरची प्रत्येकाने काय करा, वारी करा. आणि जो करत नाही जन्म मरणाची वारी त्याची चुकणं शक्य नाही. का? कारण जन्म मरणाची वारी तुम्हा आम्हाला चुकली नाही याच्यात नवल नाही. महाराज म्हणतात की ती जन्म मरणाची वारी जोपर्यंत चुकवायची आहे पंढरीची वारी करत नाही. कारण जन्म आणि मृत्यू ह्या 2 गोष्टी माणसाच्या जीवनातल्या अशा अटळेत त्या कोणालाही जगामध्ये सोडणं शक्य नाही. कारण जन्माने तुम्हा आम्हाला सोडलं नाही याच्यामध्ये नवल नाही. जन्माबद्दल आणि दुःखाबद्दल बोलत असताना आमच्या तुकोबारायांनी म्हणावा किती वेळा जन्मायावी, किती वेळा जन्मायावी, किती वेळा जन्मायावी, किती वेळा जन्मायावी, किती भावी भजित नित्य भावी भजित, नित्य भावी भजित, मनवोनी जीव भ्याला, मनवोनी जीव भ्याला, नित्य भावी भजित,
जन्म हा एक माणसाच्या जीवनातलं अटळे आणि महाराज म्हणतात की जीवनातलं दुःख एवढं भयानक आहे. महाराज म्हणतात की दुःखाच्या बाबतीमध्ये तुम्ही आम्ही इतके गाफील आहेत की माणसाला जन्माच्या दुःखाचं काहीच वाटत नाही. पण तुकोबराय म्हणतात की जन्माच्या दुःखाची भीती बाळगा. आमच्या संतांनी ओरडून सांगितलं पण जन्माच्या दुःखाची भीती तुम्हाला आम्हाला वाटत काय वाटत नाही माहिती का? कारण जन्म आणि मरण या दोन गोष्टी करता आपण काय झालेले लाफट झालेले. तुम्हाला लाफट म्हणजे कळलं का? नाही कळलं ना? जरा सोप्या भाषेत सांगतो. तुम्ही आम्ही कुडगं झालोय. वा वा इकडे बरोबर उत्तर आलं. कुडगं म्हणजे तुम्हाला कळलं का? ज्याला किती सांगा आणि काय करा, ज्याला कसल्या प्रकारची लाज नाही त्याला काय म्हणायचं? ते काय काय माणसं लय कुडगे असतात तो त्यांना कशाचीच लाज नसते बरं का. अजिबात लाज नसते. काही करा लाजच नाही बरं का. हे आदरणीय आमचे मित्र खुमणे महाराज, आदेश महाराज, ओमकारला यांना सर्वांना माहिती बरं का. कीर्तनाला भरपूर आम्हाला बाहेर हिंडण्याचा योग येतो. हे ओमकारची पाठीमागत कधी पाटसला निघाले का नाही? पाटसला पुढे टोल नाका लागतो. आदरणीय महाराजांना माहिती. त्या पाटसच्या टोल नाक्याच्या पाठीमागे त्या महिला पिरू विकण्याकरता बसतात. मी पाठीमागं 2 महिन्यापूर्वी काल्याचं कीर्तन झालं ना आपलं, तिथं आलो पिरू घ्यायला गेलो. माझ्यासमोर एक जण आलं आणि त्यांनी त्या बाईला विचारलं केवढ्याला पिरूई? बाई म्हणली 5 रुपयाला पिरूई. ते म्हणला स्वस्त नाही का मिळणार? याच्यापेक्षा स्वस्त मिळू शकत नाही. घ्यायचं असलं तर घे, नाही तर निघायचं. निघायचं म्हणलं ते निघालं पण मोकळे हातान नाही. फुकट पिरू उचलला आणि घेऊन चालायला लागला. त्या बाईने विचार केला ही तर रुपया कोणाला सोडित नाही आणि फुकटचा 5 रुपयाचा पिरू घेऊन निघाला. इतका राग आला पळतच गेली पाठीमागं. पायातली चप्पल काढली आणि बरोबर टोल नाक्याच्या चौकातच गेली. कुणाचाच विचार केला नाही. असा चौकामध्ये तिने मारला, एवढा मारला एवढा मारला. चप्पलचा अंगठा तुटूस तर मारला. चप्पलचा अंगठा तुटला आणि मग त्या बाईने दिला सोडून गेली निघून. निघून गेलो 10 जण तिथं गेली. मी पण जवळ गेलो त्याच्या. मी म्हणलं मित्रा अरे 5 रुपयाच्या पिरूसाठी फुकटचा बाईचा मार चौकात खाल्ला. तो म्हणला माझं कुठं काय गेलो? तिच्या चप्पलचा अंगठा तुटला. महाराज म्हणतात त्याला कुडगं म्हणावा काय म्हणाव्याला. काहींना कसल्या प्रकारची लाज नसती. मी त्या फुकटचं पिरू उचलला त्याचं नाही सांगितलं. आपण सुद्धा कुडगं झालोय त्याच्यासारखं. जन्माला किती वेळा यायचं आणि मरायचं. आपल्याला कसल्या प्रकारची लाज राहिलेली नाही. आणि ज्याला जन्म आहे महाराज म्हणतात की जन्माचा ज्याने विचार केला त्याच्या पाठ्यामागे त्याला मृत्यू हा चिकटून आलेला आहे. आणि तो मृत्यू महाराज म्हणतात की प्रत्येकाला सोडित नाही का? असं एक म्हटलेले क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. साथ देती नहीं, साथ देती नहीं, साथ देती नहीं, साथ देती नहीं वो किसी का. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. सांस रुक जाएगी चलते चलते, क्षमा बुझ जाएगी जलते जलते. सांस रुक जाएगी चलते चलते, क्षमा बुझ जाएगी जलते जलते. दम निकल जाएगा, दम निकल जाएगा, दम निकल जाएगा रोशनी का. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. जन्माला जो आलेला आहे महाराज म्हणतात की मृत्यूच्या बाबतीमध्ये भरवसा नाही. प्रत्येकाला मृत्यू लोकातून जावा लागते. का जावा लागते? मृत्यूच्या बाबतीमध्ये असं म्हटलेले सांस रुक जाएगी चलते चलते, क्षमा बुझ जाएगी जलते जलते. सांस रुक जाएगी चलते चलते, क्षमा बुझ जाएगी जलते जलते. दम निकल जाएगा, दम निकल जाएगा, दम निकल जाएगा रोशनी का. क्या भरोसा है इस जिंदगी का. तुमच्या माझ्या आयुष्याचा भरवसा, 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 भरवसा. अरे तुम्ही आम्ही जन्माला आलेले जायचंय याच्यामध्ये नवल नाही. तुम्ही आम्ही जायचंय याच्यामध्ये नवल नाही. महाराज म्हणतात की का जायचंय? कारण या देहाला काय म्हटले तर पर्णकुटी म्हटलेले. म्हणून असं म्हटलेले पर्णकुटी म्हटलेले. ए मन मुसाफिरा निकलना पड़ेगा, ए मन मुसाफिरा निकलना पड़ेगा. काया कुटी खाली करना पड़ेगा,
मन मुसाफिरा निकलना निकलना पड़ेगा निकलना। आपल्याला प्रत्येकाला जायचंय. का जायचंय माहिती का? याला मुसाफिर म्हटलेलं आहे. मुसाफिर म्हणजे प्रवासी बरं का आपण. आणि आपल्याला प्रवास करत असताना जन्म आणि मृत्यूमध्ये प्रवास चालू. त्या प्रवासामध्ये आपण राहतोय पण कशात? देहरूपी पर्णकुटीमध्ये. पण या पर्णकुटीमध्ये आपण किती दिवस जरी राहिलो तर पर्णकुटीमध्ये आपल्याला राहता येत नाही. कधी ना कधीतरी प्रवासामध्ये ही पर्णकुटी प्रत्येकाला सोडायची. का सोडायची? एका हिंदी पदामध्ये म्हटलेली. का सोडायची? याला पर्णकुटी म्हटलं. पण एकाला एक ठिकाणी काय म्हटले? काय म्हटलेले? जिंदगी का किराए का घर ही जिंदगी का किराए का घर ही एक ना एक दिन बदलना पड़ेगा एक ना एक दिन बदलना पड़ेगा एक दिन बदलना पड़ेगा एक ना एक दिन बदलना पड़ेगा। वो तो जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा। किती जरी मोठा असला तर त्याला या देहरूपी पर्णकुटी प्रत्येकाला सोडायची. का सोडायची? कारण असं म्हटलेली देहरूपी पर्णकुटी आपली नाही. आपण ज्या पर्णकुटीमध्ये राहतोय ही आपली नाही. या देहरूपी पर्णकुटीचा मालक वेगळा आहे. पण याचा मालक कोण आहे? पंढरपूरचा राजा. आणि याचा सेवक आहे दक्षिणेचा राजा ज्याला यम म्हटलं जातं. आणि ज्यावेळेस पंढरपूरचा राजा या पर्णकुटीचा मालक आहे याने जर का सांगितलं घर खाली करून ये, पण तो दक्षिणेचा राजा घर खाली करण्याकरता येतो. पण कशाच्या रूपामध्ये? मौत जब तुझको आवाज देगी मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा घर से बाहर निकलना पड़ेगा। मृत्यूच्या रूपाने दक्षिणेचा राजा आवाज देतो आणि त्याने आवाज दिला की प्रत्येकाला घर खाली करायचे. का घर खाली करायचे? आपलं नाही, याचा मालक आहे. आणि जो दुसऱ्याच्या घरामध्ये राहतो त्याच्याकरता एक शब्द गोड आला बरं का. जिंदगी एक किराये का घर हे. घर म्हटले पण कोणतं म्हटले? वा वा, किराये का. आहा, शब्द अर्थ लगेच कळला असेल तुम्हाला. किराये का म्हणजे वा 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 वा. भाड्याचं घर म्हणजे कळालं का? भाड्याचं घर. आपण फक्त दुसऱ्याच्या घरात राहायचं आणि जोपर्यंत तोपर्यंत घराचं. एक काही लोक घराला एवढी चिकटल्यात त्यांना माहितीच नाही आपण भाड्याच्या घरात राहतोय. बरं, काहींना माहीत झाली भाड्याच्या घरात राहतोय ती फक्त घराचं भाडं देतात. पण शोकांत काही दोन्ही वर्गाचे असे काही भाड्याच्या घरात राहतात घराचं भाडं देतात. आणि काय काय लोक घराचं भाडं देता 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 भाड्याच्या घरामध्ये राहणाऱ्या काय काय भाड्यांना असं वाटतंय घर माझंच आहे बरं का. जरा शब्दावर जोर दिला पण त्याच्याकरता तोच शब्द आहे त्याच्याकरता. कोणतं घर आहे? भाड्याचं घर आहे. अरे भाड्याच्या घरामध्ये चिकटून राहू नको. घर तुला कधी ना कधीतरी खाली करायचंय. आणि ज्या घरामध्ये राहतोय तुझा एक भ्रम आहे घर माझं आहे. नाही रे नाही कुणाची कोणी नाही रे. कुणाची भाव कुणा
बहिणा कुणाचे भाव कुणाचा कोण कुणाचे सगे सोयरे सगे सोयरे सगे सोयरे सगे सोयरे सगे 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 सोयरे बहीण कुणाची भाव कुणाचा कोण कुणाची सगे सोयरे मेल्यावरती सर्व राहील तुटतील धागे दुरी प्राण्या मायेचा बाजार प्राण्या मायेचा बाजार नाही रे नाही कुणा नाही रे नाही कुणा नाही रे नाही रे हे थोडस नाथांच्या गाथ्यातलं बरं का महाराज शेप आहे का चांगले हे मला माहिती नाही पण प्रमाण फार गोड आहे बरं का कसं आहे चांगले शेप काय का नाही ते मला माहित नाही पण असं गोड म्हटलेले जगामध्ये आपलं कोणी हे आपलं एक भ्रम आहे बरं का घरातले लोक आपल्याला एक सन्मान करतात एक विद्यावाचस्पती जगन्नाथ अण्णांचे गोड वाक्य असायचं अजून ते घाटावरती कीर्तन ऐकत असताना अण्णांचे एक शब्द तेवढं माझ्या कानामध्ये फार बेडलेत अण्णा नेहमी म्हणायचे संसारामध्ये जास्त पडू नका संसाराला जास्त चिकटून बसू नका काही लोक म्हणतात की महाराज ज्या संसारात पडलोय ना ते संसारात लोक आमच्यावरती फार प्रेम करतात एक वाक्य घेऊन जा संसारातील लोक तुमच्यावरती प्रेम करत नसतात संसारातली लोक संसाराकरता तुम्ही काहीतरी करतायत म्हणून लोक तुमच्यावरती प्रेम करत असतात एक अण्णांची कुटी असायची अण्णांनी मी म्हणते घरातली लोक आपल्याला अण्णा अण्णा म्हणतात कुठपर्यंत म्हणतात तू आहा वा वा अण्णा कुठपर्यंत म्हणतात अण्णा जोपर्यंत बाहेरून काहीतरी आणतोय तोपर्यंत घरातली लोक अण्णा 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 करतात क्षमा मागून बोलतो जी घरातली लोक आपल्याला अण्णा अण्णा म्हणतात हाच अण्णा एकदा बाहेरून आणायचं बंद झाला की हाच अण्णा घरामध्ये अण्णाला मागवतो आपलं कुणीच नाही नाथांनी म्हणावा बहीण कुणाची भाव कुणाचा कोण कुणाची सगे सोयरी जगामध्ये आपलं कुणी नाही आपण फक्त एक स्वतः आलेलो आहे आणि आल्यानंतर आपल्याला खऱ्या अर्थाने फक्त आपला स्वतःचा उद्धार करून घ्यायचा असेल ना आपण आपला स्वतःचा उद्धार करून घ्या इतरांवरती किती विश्वास ठेवला इतर खऱ्या अर्थाने तुमच्या माझ्यावरती स्वार्थी प्रेम केल्यासारखं दाखवतील पण उद्धारापर्यंत मात्र घेऊन जाणार नाही तर मग महाराजांना विचारलं महाराज जन्म आणि मरण याची जी वारी चालू वारी चुकवायची त्याच्याकरता वारी करण्याकरता सांगितली महाराज पण वारी करत असताना ज्यांनी वारी केली त्याची जन्म मरणाची वारी चुकली पण वारी करत असताना महाराजांना विचारलं महाराज त्या वारीमध्ये खऱ्या अर्थाने आम्ही जीवन जगायचं पण कसं महाराज म्हणतात की ती वारीमध्ये जीवन जगत असताना भगवंताचं भजन करा भगवंताचं कीर्तन करा त्या कीर्तनात खऱ्या अर्थाने आपलं जीवन व्यथित करायचं पण महाराजांना विचारलं महाराज जन्म मरणाची वारी चुकण्याकरता वारी करायची पण वारीमध्ये कीर्तन करायचं म्हणजे भजन करायचं पण ते कीर्तन कसं करायचं चला आमच्या निळोबऱ्यांकडे निळोबऱ्या म्हणतात कीर्तनाचा कीर्तनाचा समारंभ कीर्तनाचा कीर्तनाचा समारंभ ज्याला खऱ्या अर्थाने आपला काळ सार्थक करायचा आहे त्याने वारी करत असताना भगवंताचं कीर्तन करा कीर्तन म्हणजे भगवंताचं भजन करा पण ते भजन करत असताना निळोबऱ्या म्हणतात की कसं करा कीर्तनाचा समारंभ निरदंभ
शब्द फार महत्वाचा आहे. दंभरहित माणसाचं कीर्तन असावा. परमार्थात दंभ नसावं बरं का. ज्याच्या परमार्थामध्ये दंभ आहे ना, आयुष्यभर जरी त्याने परमार्थ केला त्याच्या परमार्थाला झिरो किंमत आहे. पण परमार्थात ते उंची जर का गाठायची असेल ना, सर्वप्रथम परमार्थातला अंतःकरणातला दंभ पहिला बाहेर काढा, अहंकार बाजूला करा. ज्याने अहंकार बाजूला करून परमार्थामध्ये हात घातला, परमार्थामध्ये ज्याने पाऊल टाकलं, महाराज म्हणतात की त्याचा परमार्थ सफल झाल्याशिवाय राहणार नाही. पण परमार्थामध्ये दंभ, परमार्थामध्ये दंभ, परमार्थामध्ये दंभ. बरीच लोक म्हणतात तो आम्ही त्या दिवशी भजनाला गेलो, मंदिरात आम्ही भजनाला गेलो आणि गावातले एक भजनी आम्हाला लेख खवळला. मी म्हणलं काय म्हणला? ते म्हणला ठेव टाव खाली. आणि म्हणला त्यांनी सांगितलं मला टाळ खाली ठेवायला, पण मंदिराच्या बाहेर आलो तिथेच प्रतिज्ञा केली. म्हणला मरेपर्यंत मंदिराचं तोंड बघणार नाही. काय म्हणला? मला थोडंसं याच्यावरती विरोधात्मक बोलायचंय. मंदिरात भजनाला गेला आणि एकदाच तू भजन तुला खावाळा आणि प्रतिज्ञा केली मंदिराचं तोंड बघणार नाही. दिवस उगवल्यापासून दिवस मावळेपर्यंत बायको तुला जापिती. असा कधी करायची बाहेर म्हणलाय का परत घराचं तोंड बघणार? एक काय माहिती की लोकांना कुठं दंभ धरावा आणि कुठं दंभ न धरावा हेच कळत नाही बरं का. दंभ परमार्थात नका धरू, दंभ परमार्थात नका धरू. ज्याने दंभाने परमार्थ केला त्याच्या परमार्थाला झिरो किंमत आहे बरं का. म्हणून इथे निळोबराय म्हणतात भगवंताच्या भजनाला, भगवंताच्या कीर्तनाला किंमत आहे. पण महाराज म्हणतात की ते भगवंताचं कीर्तन दंभरहित असावा. ज्याने दंभरहित केलं, आमच्या निळोबराय म्हणतात काळ सार्थक केला. काळ ज्याला सार्थक करायचं आहे त्यांनी दंभरहित भगवान परमात्म्याचं भजन करावा. एक भागवतामध्ये गोड चिंतन आलं बरं का. काय झालं? भगवान श्रीकृष्णाचं लग्न जांबुवंती बरोबर. आता जांबुवंतीवर लग्न म्हणल्यानंतर सगळे तिथं ती हसवलत ना सगळी. देवाने विचार केला लग्नात लय बोर काम चालले, जरा लग्नात उत्साह भरला पाहिजे. क्षमा मागून बोलतो आता. आता सुद्धा लोकांनी लग्नामध्ये उत्साह भरण्याकरता लग्नात काय करते ते सांगता येत नाही बरं का. लग्नामध्ये धार्मिक कार्यक्रम असावा, भजनाचा कार्यक्रम असावा, गुड सुरेल बैठक ठेवावी. काही काही लोक लग्नामध्ये लग्नात त्या लोकांना उत्साह आणण्याकरता लग्नामध्ये शोकांतिका फार मोठी, शोकांतिका फार मोठी. काही लोक लग्नामध्ये उत्साह भरण्याकरता लग्नामध्ये ऑर्केस्ट्रा ठेवतात. लग्नामध्ये काय ठेवतात? थोडंसं बारकाईने चिंतन करावं. तुम्ही ऑर्केस्ट्रा ठेवला हो, तुम्ही ऑर्केस्ट्रा ठेवला, पण ज्या दोघांचं जोडप्याचं लग्न लागले, लग्नापासूनच जर का त्यांच्यावरती ऑर्केस्ट्राचा जर का परिणाम झाला तर ती बिघडते याच्यात नवल नाही. त्यांच्या पोटी जन्म घेणारी संत ती सुद्धा बिघडल्याशिवाय राहणार नाही. विठाला लग्नामध्ये चांगल्या प्रकारचे कार्यक्रम असावा. आता ही तर शोकांतिक आहे, आणखी एक शोकांतिक आहे. लग्नामध्ये मंगलाष्टक. हा 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 काय ती उभं राहतात तर मंगलाष्टक म्हणायला लागल्यानंतर काय म्हणतात आणि काय नाही ते. मी क्षमा मागून बोलतो बरं का. मला बऱ्याच ठिकाणी म्हणतात की महाराज तुम्ही आशीर्वाद द्यायला या आणि मंगलाष्टक म्हणाल्या. मी हात जोडून सांगतो, आशीर्वादाने जर का तुमचं कल्याण होणार असतं, तुमचं जर का आमच्या आशीर्वादाने जर का कल्याण होणार आहे, आम्ही कशाला गावगाव हिंडत बसलो असतो. म्हणून मी कुणाला आशीर्वादही देण्याकरता जात नाही, कुणाच्या लग्नामध्ये मंगलाष्टक सुद्धा म्हणत. कधी कधी आम्ही ऐकतो मंगलाष्टक म्हणणारे सुद्धा लोक लग्नामध्ये काय मंगलाष्टक म्हणतात ते सांगता येत. विधिवत आणि योग्य फक्त ब्राह्मणाच्या मुखातून निघालेले मंगलाष्टक फक्त लग्नात असावा. नक्कीच ते विधिवत लग्न झालं असं समजावा. पण लग्नामध्ये जर का ज्यांना विधीचं खऱ्या अर्थाने श्लोकाचं ज्ञान नाही अशी माणसं जर का लग्नात उभा राहिली आणि मंगलाष्टक म्हणायला लागली, नक्कीच मला वाटते ती विधिवत लग्न लागलं नाही. मग लग्नामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम असावा आणि विधिवत लग्न होण्याकरता योग्य मंगलाष्टक मिळवा. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं लग्न. देवाने विचार काय करावा? नारदाला बोलाव, नारदा जरा माझ्या लग्नामध्ये थोडंसं भजन कर ना. नारद म्हणले का? इथं हसवले जराशी जरा बोर झाल्यात त्यांना आनंद मिळण्याकरता. नारद देवाच्या पुढे हसून म्हणला, देवा काय तुला येडबीड लागलं काय? हे सगळे हसवलं, ह्यांना काय गाण्यातलं कळतंय आणि यांच्या पुढे भजन करायचं? देवा त्यांना नाही कळत पण तुला तरी अक्कल पाहिजे होती ना. नारद देवाला म्हणतोय तुला तरी कळा पाहिजे होतं ना, मला यांच्या पुढे गाणं करायला सांगतोय. देवाने विचार केला, नारदाला जरा भाषणाचा अभिमान झालेला आहे, दंभ झालेला आहे. देवाने सांगितलं नारदा तू नको भजन करू, पण कमीत कमी भजना करता तुझा येणं तरी दिसीन का नाही? देवा धरी ये ना आणि कुणाकडून भजन करून घेते त्याच्याकडून करून घे. देवाने विणा घेतला आणि जांबुवंता पशी दिला. जांबुवंत एका दगडावरती भजन करण्याकरता बसले, विणा खाली ठेवला आणि भजन गाण्याकरता सुरुवात केलं. काय भजनाची ताकद! आहा, भजनाची फार मोठी ताकद असते. ज्यांनी ज्यांनी भजन केली ना, भजनाची फार मोठी ताकद आहे बरं का. हे वाळवंटामध्ये आमच्या नामदेवराने सुद्धा कीर्तन करावा. नामदेव कीर्तन करे. आहा
पुढे देव नाचे पांडुरंग देव नाचतोय पण का नाचतोय ही नामदेवरायांच्या भजनाची नामदेवरायांची कीर्तनाची ताकद आहे बरं का. आणि एवढंच नाही आमच्या एक असंही म्हटलेले का नामदेवरायांच्या भजनामध्ये ताकद होती नवल नाही का नामदेवरायांच्या भजनामध्ये आमच्या जनाबाईंनी पुढे यावा आणि आळंदीकरांना म्हणावा काय म्हणावा नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग 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 देवा बोला बोला ज्ञानदेवा बोला अभंगा नामदेवा बोला ज्ञानदेवा देवा बोला अभंगा बोला अभंगा बोला अभंगा नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंगा. ज्ञानोबरायांना पहिलं प्रमाण म्हणण्याकरता सांगितलं. मग मला सांगा ज्या कीर्तनामध्ये ज्ञानोबराय उभा आहेत आणि ज्ञानोबराय जर का प्रमाण म्हणतात ते कीर्तन म्हणजे काय सामान्य कीर्तन आहे काय कीर्तन कुणाचं आहे माझ्या नामदेवरायांचं कीर्तन. आणि त्या कीर्तनामध्ये ताकद काय देव पुढे उभा राहतोय देवाने नाचावा नाचता नाचता देवाचा गळाला देवाने किती नाचावा पितांबर. आता थोडस कडवड बोलू का नामदेवरायांच्या कीर्तनात देव पितांबर फिटूस तर नाचत होता. आमच्या कीर्तनात देव उभा सुद्धा राहत नाही. एक कडवट वाक्य माझं घेऊन जा बरं का. पूर्वीच्या कीर्तनात आणि आता कीर्तनामध्ये एवढा फरक आहे. पूर्वीच्या कीर्तनात रामकृष्ण हरी म्हणलं की देव कीर्तनात प्रगट व्हायचा. आमचं जे विठ्ठल झालं तरी देव कीर्तनात येत नाही. येते कारण घेऊन जा थोडस आमच्या करताय थोडस कडवट वाटलं तरी चालेल. ऐका ऐका पूर्वीच्या कीर्तनात रामकृष्ण हरी म्हणलं की देव प्रगट होते आणि पितांबर फिटूस तर देव नाचायचा. आमच्या कीर्तनात जे विठ्ठल झाले तरी देव येतच नाही. याचं कारण पूर्वीचे कीर्तनकार कीर्तन करायचे देवा करता. आहा शब्द ऐका पूर्वीचे कीर्तनकार कीर्तन करायचे देवा करता म्हणून देव प्रगट व्हायचा. पण आताच्या कीर्तनात जे विठ्ठल झाला तरी देव येत नाही कारण आताचे कीर्तनकार कीर्तन करता देवा करता नाही लक्ष्मी करता. ज्यांनी लक्ष्मी करता कीर्तन केलं देव कधीच येणं शक्य नाही. देवा करता कधीतरी एकदा कीर्तन करा देव तुमच्या कीर्तनामध्ये प्रगट झाल्याशिवाय राहणार नाही. आमच्या तुकोबऱ्यांकडे कीर्तना करता काहीच नाही पण देव प्रगट व्हायचा महाराजांची वाणी ऐकायचा म्हणून आमचे असं एक म्हटले तुकोबाची अभंगवाणी देवाजीची पडता काने तुकोबाची अमृतवाणी देवाजीची पडता काने दगडाच्या टाळामधुने गायले अभंग दगडाच्या टाळामधुने गायले अभंग गायले गायले अभंग गायले. तुकोबऱ्यांची कीर्तनाची ताकद होती हो. बरीच लोक म्हणतात महाराज एकादशीला भजन करायचं होतं टाळकरीच नाही गावलं. एक म्हणला टाळकरी गावला हो पण पीटी मास्तरच मिळला नाही. एक जण म्हणला पीटी मास्तर मिळला हो पण पक्वजात कुठतरी पडला. पडला म्हणजे गाडी घसरून पक्वजात कुठतरी पडलाय म्हणली. पक्वजा मिळला हो पण मग सगळे म्हणले माई सिस्टमच मिळली नाही. तुकोबराय म्हणतात ज्याला भजन करायचे त्याला काय लागत नाही. तुकोबाची अभंगवाणी देवाजीची पडता काने. तुकोबऱ्यांची अभंगवाणी बाहेर पडली आणि देवाजीच्या कानावरती पडले तर देव प्रगट व्हायचे. पण भजना करता माझ्या तुकोबऱ्यांकडे काहीच नाही. तुकोबऱ्यांकडे काहीच नाही महाराजांकडे टाळ नाही पण दगडाचा टाळ करावा. दगडाच्या टाळामधुने गायले अभंग गायले अभंग. तुकोबऱ्यांनी दगडाचं टाळ करावून भजन करावा देव प्रगट होत म्हणून भजन प्रेमाने करा प्रगट होतोय. खऱ्या अर्थाने जांबुवंताचं भजन चालू आहे आणि भजन प्रेमाचं आहे. एवढी भजनाची ताकद की त्या ताकदीमध्ये खऱ्या अर्थाने ज्या दगडावरती विना ठेवलाय दगडाचं पाणी झालं. दगडाचं पाणी झालं काय भजनाची ताकद आहे. आणि जांबुवंताचं भजन झालं ज्या दगडाचं पाणी झालं दगड परत आटला पण आटल्यानंतर विना मात्र त्याच्यात रुतून बसला. जांबुवंत तशीच उठली
आणि देव नारदाच्या जवळ गेले. नारदा भजन झाले, चला आपापल्या घरी. नारद म्हणले देवा घरी झालं, पण माझा विना घेऊन गेला होता, तेवढा विना दिना. देव म्हणले नारदा तुझा विना ठेवलाय त्या दगडावरती, जा दगडावर घेऊन ये. ज्यावेळेस नारद पाहण्याकरता गेले तर दगडामध्ये विना रुतलेला आहे. नारद म्हणतोय देवा दगडामध्ये विना रुतलाय ना, देवाने सांगावा नारदा अरे जांबुवंताने भजन करावा. आणि दगडाचं पाणी केलं, दगडाचं पाणी केलं. तुझा विना जर का दगडात रुतून बसलाय ना, तू पण भजन कर आणि दगडाचं पाणी कर आणि तुझा विना घेऊन जा. नारदाचा अभिमान तिथे गळाला. जे ते अभिमान आहे त्याच्या भजनाला अर्थ नाही. म्हणून महाराज म्हणतात की कीर्तन करावा, भजन करावा, वारीत भजन करावा, कीर्तन करावा, पण ते दंभरहित असावा. ज्यांनी वारी केली तिची जन्म मरणाची वारी चुकली. मग महाराज असं भजन करावा, कीर्तन करावं वारीमध्ये, पण करत असताना भजनामध्ये आम्ही आमचा खऱ्या अर्थाने नेमकं भजन करत असताना किती भजन करायचं, किती भजन करायचं आणि आपलं जीवन भजनामध्ये किती सारायचं याचं चिंतन केलं अभंगाच्या पहिल्या सारावा चिंतने चिंतने एकांतवाशी गंगास्नानी देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. ज्याला खऱ्या अर्थाने जन्म मरणाची वारी चुकवायची त्यांनी वारी करा. पण वारी करत असताना वारीमध्ये खऱ्या अर्थाने प्रत्येकाने आपला काळ सारायचा. महाराज म्हणतात की तो फक्त वारी पुरताच नाही, अखंड सुद्धा सारला तरी चालेल, पण वारीमधला काळ कशा सारायचा, देवाच्या चिंतने. म्हणून आयुष्यभर भगवंताचं फक्त काय करायचं, देवाचं चिंतन करायचं. पण शोकांते काय, माणसं चिंतन करत नाही, आयुष्यभर चिंता करतात. चिंता कधी करायची नाही बरं का. बरीच लोक म्हणतात महाराज काय करू, असं करू का, तसं करू, हे करू का, ते करू, आशेने होईल का, तशाने होईल, त्याच्याकरता इकडे जाऊ का, तिकडे जाऊ, तू काहीच करू नको, तू गप्पड. चिंता करायची नाही, चिंता करायची नाही. कारण चिंता अशा प्रकारची आहे की चिंता माणसाला खात असते बरं का, चिंता माणसाला संपवत असते. म्हणून आयुष्यभर कधी चिंता करायची नाही. माणसाने चिंता नाही, भगवान परमात्म्याचं काय करायचं, चिंतन करायचं. म्हणून महाराज म्हणतात की देवाच्या चिंतनामध्ये प्रत्येकाने आपापला काय करायचा, काळ सारायचा. तुकोबऱ्याने विचारलं, तुकोबऱ्या तुम्ही किती भजन केलं. महाराज म्हणतात की एवढं भजन केलं, एवढं चिंतन केलं. ते चिंतन करत असताना कधी कधी आम्ही आमच्या वाणीला आवर घालण्याचा प्रयत्न केला. तुकोबऱ्या म्हणतात निघे 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 माझी वाचा विसावा, निघे 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 माझी वाचा विसावा. तुका म्हणे हवा 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 साधावा, तुका म्हणे हवा 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 साधावा. निघे 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 माझी वाचा विसावा, निघे 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 माझी वाचा विसावा विसावा विसावा. भगवंताच्या भजनाकरता एवढा काळ घालवायचा. तुकोबराय म्हणतात की वाणीला आवर घालण्याचा प्रयत्न केला, पण वाणी मात्र आमची आवरायला तयार नाही. ती भगवंताचं चिंतन करते का, कारण भगवंताच्या चिंतनामध्ये आम्हाला आमचा काळ घालवायची सवय लागल्यामुळे वाणी आता विसावा घेण्याकरता तयार नाही. महाराज चिंतन करायचं, पण कोणाचं करायचं, चिंतन नेमकं कोणाचं करायचं. महाराज म्हणतात योगी या दुर्लभ, योगी
भजन करायचं. पण कुणाचं भजन करायचं? महाराज म्हणतात की योगे या दुर्लभ, योग्यांना सुद्धा दुर्लभ आहे. अशा प्रकारचा भगवंताचं काय करायचं? भजन करायचं, त्याला पाहायचं. पण पाहत असताना महाराज म्हणतात की एवढा पहा, एवढा पहा, पण त्याला कोणत्या रूपामध्ये पाहायचं? महाराज म्हणतात की अनंत रूपे अनंत वेशी देखील म्यादासी, अनंत वेशी अनंत वेशी देखील म्यादासी, असं पाहायचं. पण अनंत रूपामध्ये त्याची अनंत वेशामध्ये देव त्याला पाहन त्याचं चिंतन करा. तुकोबराय म्हणतात की चिंतन करत असताना आम्ही किती चिंतन केलं. महाराज म्हणतात बोलावा विठ्ठला पावा विठ्ठला, हरे बोलावा विठ्ठला पावा विठ्ठला, करावा विठ्ठला जीवे भावे, करावा विठ्ठला जीवे भावे, येणे सोसे मना झाले हावभारी, परत माघारी माघारी येत बंधनापासून उकलल्या गाठे, बंधनापासून उकलल्या गाठे, धिताले मिठे सावकाशा, धिताले मिठे सावकाशा, चिंतनामध्ये एवढा काळ सारायचा. तुकोबाराय म्हणतात विठ्ठलच बोलायचा, विठ्ठलच करायचा, विठ्ठल सोडून दुसरं काहीच करत नाही. विठ्ठल 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 सोडून दुसरं काहीच करत नाही. का? जीवनामध्ये फक्त भगवान परमात्म्याच्या चिंतनामध्ये काळ सारायचा. म्हणून ऐका बरं का, आयुष्यामध्ये चिंता कधी करायची नाही, चिंतनच नेहमी करायचं बरं का. एक दोन उदाहरणे ठेवणार आणि माझ्या कीर्तन रूपी सेवेच्या परिपूर्णतेकडे उळतोय. सगळा अभंग सोडवणार. फक्त आज काळ सारावा, फक्त एवढ्यावरती आपल्याला कीर्तनाची परिपूर्णता करायची. आयुष्यामध्ये कधी चिंता करायची नाही, चिंतनच करायचं. दोन नावं माझ्या डोळ्यासमोर येतात, एक छत्रपती शिवाजी महाराज आणि एक जगद्गुरु तुकोबाराय. दोघांच्या जीवनामध्ये जेवढे प्रतिकूल काळ आला तेवढा प्रतिकूल काळ खऱ्या अर्थाने जीवन जगत असताना कोणाच्या आयुष्यामध्ये आला नाही. पण वाक्य घेऊन जा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनामध्ये स्वराज्याची स्थापना करत असताना, स्वराज्याकरता आपल्या जीवाशी खेळत असताना, स्वराज्याकरता आपलं जीवन समर्पित करत असताना, स्वराज्य व्हावा ही स्त्रींची इच्छा आहे. जिजाऊ आईसाहेबांच्या इच्छेच्या परिपूर्णतेकरता माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याकरता आपलं जीवन समर्पित केलं. पण स्वराज्य घडवत असताना माझ्या राजांवरती अनेक प्रकारची संकट आली. सगळी संकट सांगणार नाही, एक संकट डोळ्यासमोर आग्र्यातल्या किल्ल्यातील, जेथे माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना औरंगजेबने बंदीखान्यामध्ये टाकलेले. बाहेर पडण्याची कोणतीही संधी माझ्या राजांच्या पुढे दिसत नाही. जेथे भूमी आपली नाही, लोकही आपली नाहीत, रणनीती आखता येत नाही. सर्वांचा एकच भ्रम झाला, आता राज आग्र्याच्या किल्ल्यातून बाहेर पडणं शक्य नाही. महाराष्ट्र प्रांतामध्ये सुद्धा राज बंदीखान्यात आहेत, आता आग्र्याच्या किल्ल्यातून बाहेर पडणं शक्य नाही. सर्वांचे चेहरे निराशतेने पडलेले आहेत. औरंगजेबालाही वाटते आता राज बाहेर पडणं शक्य नाही. किती प्रतिकूल काळ आहे. पण वाक्य घेऊन जा, अशा प्रतिकूल काळामध्ये माझे छत्रपती शिवाजी महाराज कधी कपाळाला हात लावून आणि चेहरा टाकून बसलेत असं कधी चरित्रात पाहायला मिळणार. प्रतिकूल काळ आहे, पण त्या काळामध्ये माझ्या राजांनी चिंता नाही केली. त्याच्यामध्ये बाहेर कसं पडायचं याच्याकरता चिंतन केलं आणि त्याची ताकद त्या प्रतिकूल काळामध्ये चिंतनाच्या ताकदीच्या जोरावरती माझे छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याच्या किल्ल्यातून बाहेर पडले. याच्याकरता माणसाने चिंता नाही करायची. काय करायचं? चिंतनामध्ये फार मोठी ताकद आहे. चिंतन करा चांगल्या गोष्टीचं. दुसरं उदाहरण माझे जगद्गुरु तुकोबाराय. किती संकट आहे तू. पहिलं संकट तुकोबारायांचे वडील गेले. दुसरं संकट माझ्या तुकोबारांवरती तुकोबारायांच्या आईसाहेब गेल्या.
तिसरं संकट सावजी सारखा मोठे बंधू वनांतरामध्ये गेले. चौथं संकट मोठी भाऊजे मरण पावली. पाचवं संकट दुष्काळ पडला. सहावं संकट दुष्काळामध्ये पत्नी गेली. सातवं संकट एक मुलगा मरण पावला. आठवं संकट गावातला मान सन्मान गेला. नववं संकट गावचा पाटील कोपला. दहावं संकट मंबाच्या गोस्वामीने काठीने मारलं. 11वं संकट माझ्या तुकोबऱ्यांची गाथा इंद्रायणीमध्ये बुडवली. एवढी संकट, पण त्या संकटामध्ये माझे तुकोबर आहे कुठं कपाळाला हात लावून बसल्यात आणि चेहरा टाकून बसल्यात असं पाहायला मिळणार. प्रतिकूल काळ येत असतो, पण त्या काळामध्ये चिंता कधी करायची नाही. करायचं ते फक्त भगवान परमात्म्याचं चिंतन, आणि चिंतनामध्ये एवढी ताकद आहे की भगवंताचं जर का चिंतन केलं तर आयुष्यातल्या चिंता तुमच्या दुहून गेल्याशिवाय राहणार. म्हणून बरीच लोक देवाच्या दर्शनाला गेल्यानंतर देवाच्या पाया पडतात आणि देवाला सांगतात, देवा लय मोठी चिंता आहे रे देवा, माझं तुझ्याकडे माग नाही. एवढ्या चिंतेतून देवा तू मला बाहेर काढ. एक वाक्य बोलू का? देवाच्या पुढे चिंता कधीच प्रगट करू नका. देवाच्या पुढे चिंता कधीच प्रगट करू नका. देवाच्या पुढे उभा राहा आणि देवाच्या पुढे उभा राहून देवाचं चिंतन करा. ज्यांनी चिंतन केलं देव तुमच्या चिंतेचं निरसन केल्याशिवाय राहणार नाही. देवाच्या चिंतनाची ताकद आहे बरं का. मग आयुष्यभर देवाचं काय करा? चिंतन करा, चिंतन करा. पण ते चिंतन किती करा? काळ सारावा चिंतने. आता धावतं घेतो, माझी वेळ संपलेली. काळ सारावा चिंतने एकांतवाशी गंगा स्नाने व्हावा. एकांतात कधीतरी जीवन व्यतीत करा. गंगेमध्ये स्नान करा. गंगेच्या स्नानाची किती ताकद आहे. कधी योग आला तर परत अभंग घेऊ आणि पुढल्या चरणांचा विचार आपण मांडू. एकांतवाशी गंगा स्नाने, देवाच्या पूजने आणि प्रदक्षिणा तुळशीच्या. एक हात जोडून सांगतो तुम्हाला, 3 कोटीचा बंगला बांधा नाही तर 5 कोटीचा बंगला बांधा, पण दारामध्ये मात्र तुळस. संगमनेरला ओमकार आता कीर्तना गेलो, 3 कोटीचा बंगला आणि वास्तुशांतीचं कीर्तन माझं. अख्खा बंगला मला फिरू 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 दाखवायचा. 1.5 तास तर माझा बंगला पाण्यातच गेला. किती मोठा बंगला असेल? 1.5 तास गेला बंगला पाण्यामध्ये. किती मोठा बंगला असेल? सगळा बंगला पाहिला आणि माझं पाय दुखायला लागलं. त्याला म्हणलं सगळं दाखवलं, पण तुळस नाही दाखवली. आणि मग तोंड जोडून घेतलं. म्हणलं महाराज एवढ्या मोठ्या बंगल्याचा आराखडा आखला, पण तुळस त्या आराखड्यात नव्हतीच. आणि म्हणलं तुझ्या बंगल्याला काय काडी लावायची का? म्हणलं दारामध्ये तुळस असावी. मी थोडंसं उद्धटपणे बोललो, क्षमा असावी. दारात का तुळस असावी? ज्याच्या दारामध्ये तुळस आहे त्यांनी घराच्या बाहेर पडत असताना नुसती तुळशीवरती नजर जरी गेली आणि तुळशीचं दर्शन जरी झालं तरी त्याचा काळ सार्थक होतोय. म्हणून आमचे तुकोबराय म्हणतात प्रदक्षिणा तुळशीच्या समोर पकड वळतो. आता हे नियम सांगितले अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये मनाच्या शुद्धते करता. पण मनाने चिंतन करता यावा याच्याकरता माणसाचा देह चांगला असावा. कथेची सामुग्री, अरे शरीर चांगला असेल तर परमार्थ करता येईल ना. आणि मग असं एक म्हटलं जातं, तरणा भाग्यवंत अन्नटे म्हणून परमार्थ करता येतो. कधी? का काठीवाल्यावर. काठीवाल्यावर परमार्थ फक्त लांबून पाहायचा. परमार्थाचा आनंद लुटता येत म्हणून आनंद लुटायचा त्याच्याकरता शरीर चांगलं पाहिजे. मग तुकोबराय म्हणतात चिंतन करायचं ना, शरीर चांगलं ठेवायचंय. त्याच्याकरता काय करावं? युक्त आहार, नियम इंद्रियासे, नसावी बासर, अन्यद्रा बहुभाषेनं. हात जोडून सांगू का, याच्यावरती मला एक वेगळं कीर्तन पाहिजे. युक्त हे आयुर्वेदामध्ये चिंतन आहे. माणसाने जास्त खायचं नाही. किती खायचं? 3 डेकरीपर्यंत. किती? जरा वाईट वाटलं ना म्हणताना कुणी महाराजाला सांगितलं जरा उद्या सांगायचं. आज पंगतीने आजच सांगितलं 3 डेकरीपर्यंत. 3 डेकरीपर्यंत जीवन करतं. 3 डेकराच्या पुढे जीवन करतो महाराज. त्याला जीवन नाही म्हणायचं, त्याला पोत ठसायचं काम म्हणायचं. मग 3 डेकरापर्यंत जीवन करायचं का? एवढं जीवन केलं त्याचं अन्न पचत, आणि 3 डेकराच्या पुढे जीवन केलं की ती पचत नाही. एक वाक्य बोलू का? आता लोकांना काय खायचं त्याची काळजी नाही. काय खायचं त्याची काळजी नाही. ती खाल्लेलं पचवायचं कसं याचीच काळजी पडली. 2-2 तास जिम मध्ये घालावं लागतात. एक कडवट वाक्य बोलू का? हे खाल्लेलं पचवण्याकरता वेळ घालवण्यापेक्षा वेळ घालवण्यापेक्षा जरा खाताने मापात खाना जरा शिक. तुकोबराय म्हणतात युक्त आहार. आता एवढं जास्त वेळ मी तुमचा घेत नाही. युक्त आहार, युक्त विहार. किती फिरायचं याला पण मर्यादा आहे. कुठं फिरायचं याला पण मर्यादा. युक्त आहार विहार, नियम इंद्रियासे सार. तुमच्या इंद्रियांना काही ना काहीतरी बंधन असावी. इंद्रिय लय स्वैराचार्य सोडायची, लय मोकळी सोडायची. याला काय ना काहीतरी बंधन ठेवायची. आता कोणत्या इंद्रियाला कोणतं बंधन असावा याच्याकरता माझ्याकडे वेळ नाही एवढा. नियम इंद्रियासे सार, नसावी बासर. आणि शेवटचे 2 शब्द, निद्रा बहु. लय बोलायचं आणि लय झोपायचं. पहिल्यांदा लय बोलायचं. थोडस कडवट बोलू का? काय ना येतं कमी पण बोलतातच लय. येतं कमी पण बोलतात. वळकायचं ही अर्ध्या हळकुंडाने पिवळं झाले. अर्ध्या हळकुंडाने
हे थोडंसं क्षमा मागून बोलतो बरं का. कधी कधी आमचं कीर्तन झालं काय काय लोक येतात आमच्यात पाया पडतात म्हणतात महाराज कीर्तन चांगलं झालं पण तेवढं तुम्ही नव्हतं सांगायला पाहिजे. अरे तुला काय त्यातलं ढेकळ कळतं म्हणजे काय काय आम्हाला देतात ना आमच्या पशीच सांगतात. मी म्हणतो आम्हाला सांगण्याचा अधिकार आहे पण कुणी सांगा आदरणीय महाराजांनी आदरणीय आमच्या तुकाराम महाराजांनी सांगितलं ना महाराज येते तुमचं चुकलं आम्ही ते अभिमानाने त्याचा स्वीकार करू आम्ही चूक सुधारण्याचा प्रयत्न करू पण ज्याला काडीचं कळत नाही आणि त्यांनी यावा आणि आमची चूक काढावी. काढीचं हे 2 मिनिटं घेतो बरं का 2 मिनिटं घेतो. सासवडल्या त्या दिवशी महाराज मी कीर्तन केलं एक जण उठून उभा राहिलो आणि मला म्हणला महाराज कीर्तन लई छान झालेली माळ घालीन तुमच्याकडूनच घालीन. मी म्हणलं मला वेळ नाही तुम्हीच घालायची. मी म्हणलं वेळ नाही तुम्हीच घालायची. मी म्हणलं वेळ नाही ती म्हणला तो जर का माळ नाही घातली तुला नारळ देणार नाही. आता माळ घालावं लागली ना मला त्याच्या मी त्याच्यापाशी गेलो त्याला नियम समजून सांगितलं. माळ त्याच्या गळ्यात मी टाकायला गेलो मी तोंडच तोडलं का त्याच्या गळ्यात पहिलीच माळ होती. मी म्हणलं मित्रा तुझ्या गळ्यात पहिलीच माळ आहे आणि माझ्याकडून कशाला घालतोय. नाही म्हणला महाराज ज्या पहिल्या महाराजाकडून माळ घातली ना तो महाराज आता नदीला मास धरतोय. अरे परमार्थ का करतो ही लय आम्हाला भेटत बरं का. मी म्हणलं तुझ्या पाया पडतो तुला माळ घालणार नाही म्हणलं नका नका माळ घालणार पण म्हणला महाराज ज्याच्याकडून माळ घातली जामद्या घातली तर पण मला एखादं धरायची म्हणलं धर म्हणलं पण म्हणलं एकादशीला काय काय खातात म्हणलं शाबुदाना बघून फळ मला म्हणला महाराज फळातून बघितलं नका सांगू शाबुदाना चालतो का चालतो की पण मला म्हणला शाबुदानात काय काय चालतं म्हणलं शाबुदाना चालतो शेंगदाण्याचा कुठं चालतो मिरच्या चालतात बटाटी चालतात. त्यांनी माझ्याकडे पाहिलं ओमकार बाया मागं सारल्या खांद्यावर हात ठेवला आणि माझ्या पुढे असं उभं राहिला. मला म्हणला कार तुला शाबुदाना चालतो शेंगदाण्याचा कुठं चालतो मिरच्या चालतात बटाटी चालतात आणि तुला एकादशीला कांदा खायला का रोग आलाय का. आम्हाला कधी परमार्थामध्ये चांगली लोक भेटत नाही भेटली तर आमच्या चुका काढणारी भेटतात म्हणून परमार्थामध्ये येतात ज्याला काय येत नाही ती येतात आम्हाला शिकवतात. महाराज म्हणतात परमार्थात जास्त बोलायचं मापात बोला जरा शिक मापात बोला. आणि 2 नंबर निद्रा एक अर्धा मिनिटं घेतो. ज्याला शरीर चांगलं ठेवायचं त्याने फक्त 24 तासातून 8 तास झोपायचं. किती झोपायचं किती जास्तही नाही आणि कमी नाही. जास्त झोपला की शरीर आळशी होते आणि कमी झोपला की झोप कमी झाल्यामुळे शरीरातली शुगर उत्पन्न होण्याची शक्यता असते. मग कमी झोपायचं नाही जास्त झोपायचं. त्यातून एक नियम आहे का 8 तासातली झोप फक्त रात्रीची असावी दिवसा झोपायचं. जी माणसं दिवसा झोपत्यात त्यांनी शरीरात रोगाला निमंत्रण दिलं म्हणजे ज्याला वाटतंय शरीरात रोग येऊ नये त्याच्याकरता दिवसा झोपायचं फक्त महाराज मंडळी सोडून आम्हाला रात्रात जागावं लागत आहे. दिवसा झोपायचं नाही. महाराज म्हणतात की निद्रेला बंधन आहे. निद्रा बहु भाषण कीर्तनाची परिपूर्णता आणि हे ज्यांनी केलं परमार्थ हे महाधन. कोणतं धन ही मागलं सगळं धन परमार्थ हे महाधन आणि हे धन ज्यांनी जोडलं जोडी देवाचे चरण व्हावया जतन हे उपाय लाभाची. आणि हे करत असताना महाराज म्हणतात की देह समर्पी जे देवा देवा देह समर्पी जे देवा देवा देव समरी रे देवा देवा देह समर्पी रे देवा देवा भार काहीच ना घ्यावा भार काहीच ना घ्यावा न घ्यावा न घ्यावा भार काहीच न घ्यावा भार काहीच न घ्यावा होईल आघवा तुका मने आनंदे होईल आघवा तुका मने आनंदे युक्त आहार विहारा नेम इंद्रिया से सारा युक्त युक्त आहार विहार युक्त आहार विहार नसावी बासरा निद्रा बहु भाषणा निद्रा बहु हा निद्रा बहु भाषण निद्रा बहु निद्रा 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 बहु भाषण निद्रा 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 बहु भाषण निद्रा बहु निद्रा बहु
भाषणा निद्रा बभो 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 भाषणा 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 निद्रा बभो निद्रा बभो बभो बभु भाषण बभु 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 भाषण बभु निद्रा बभु हो निद्रा हा निद्रा हरि निद्रा हरि निद्रा बभु भाषणा भाषणा निद्रा बहु भाषणा निद्रा बहु भाषणा भाषणा आहा वाह वाह भाषण भाषण हो भाषण वाह वाह भाषण भाषण आवाज आवाज पक्वत क्या बात है। निद्रा बहु भाषण भाषण आवाज आवाज झाला उभा पांडुरंग वैकुंठा श्रीरंग बोलावितो वाढवीर झाला उभा पांडुरंग अंतकाळी विठू आमासी पावला
सहित झाला पुढे सहित फुलं घ्या हातात फुलं पुढे सहित झाला गुप्त पुढे सहित झाला गुप्त तुका फुलं घ्या फुलं हातात पुढी सहित झाला पुढी सहित झाला तुका पुढे सहित झाला गुप्त तुका पुढे सहित झाला गुप्त तुका भाड झाला ओघा पांडुरंगा वैकुंठासे बोलावितो फुलं कुंडली कमल फुलं पंढरीनाथ भगवान की जय तुकाराम विठ्ठल जय जय हा बोलिले तुका